मराठवाड्यातील राजकारण हे पारंपरिक निष्ठा, घराणेशाही आणि राजकीय समीकरणांवरती आधारित आहे. भाजपाने धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करत त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आपण पाहतोय. मात्र हा डाव खेळत असताना भाजपाने मोठा धोका पत्करला आहे. मुंडे घराण्याची मराठवाड्यातील जनमानसावरील असलेली पकड एवढी मजबूत आहे की त्यांना आव्हान देण्याचे भाजपाचे प्रयत्न त्यांच्या अंगलट येऊ शकतात. धनंजय मुंडे यांच्यावरती टीका झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र किंवा जो समाज आहे तो भाजपा आणि महायुतीवरती नाराज देखील आहे. मराठवाड्यात भाजपावरती असलेलं प्रेम किंवा गोपीनाथ मुंडे यांचा असलेला प्रभाव अजूनही कायम आहे आणि ज्यामुळे मुंडे घराण्यावरती टीका करणे म्हणजे एक प्रकारे चांगल्या किंवा त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या मतदारांना दुखवण्यासारखं आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यपद्धतीवरती अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले तरी त्यांच्या लोकप्रियतेमध्ये फार काही फरक पडलेला दिसत देखील नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे घराण्यावरती लक्ष केंद्रित करून मराठवाड्यातील राजकीय समीकरण बदलण्याचा प्रयत्न देखील केल्याचं पाहायला मिळालंय. मात्र भाजपाने ही रिस्क घेऊन धनंजय मुंडेंना टार्गेट करणे म्हणजे मराठवाड्यातील पारंपरिक समीकरणांना धक्का देण्यासारखे. जर हा डाव यशस्वी झाला नाही तर त्याचा पूर्णपणे परिणाम भाजपाच्या भविष्यातील राजकीय गणितांवरती होऊ शकतो असं हे बोललं जातंय. धस हे सध्या धनंजय मुंडे यांना आव्हान देताना पाहतोय. मात्र मुंडे घराण्याचं प्रचंड लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेला विरोध किंवा केलेला विरोध कितपत प्रभावी ठरेल हे स्पष्ट नाहीये. मराठवाड्यातील मतदारांची निष्ठा ही सहज बदलणारी नाहीये आणि ज्यामुळे भाजपाने केलेला हा धोका पक्षासाठी मोठे परिणाम घडवू शकतो. या राजकीय घडामोडींमुळे मराठवाड्यात भाजपाच्या ताकदीवरती प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहेत. मुंडे घराण्यावरील टीका आणि त्यामागची रणनीती ही भाजपासाठी प्रश्न उपस्थित करणारी आहे. भाजपाने हा डाव खेळताना मोठा राजकीय धोका पत्करला आहे का? किंवा त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्पष्ट देखील होईल.